करत आहात आणि आता लक्षण या ठिकाणी आलेलं आहे की ज्यांच्या अमाप लोकप्रियता ज्यांना लाभलेली आहे तसे छोट्या छोट्या वेगवेगळ्या सामाजिक कंटेंटच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये स्वतःचं घर निर्माण करणारे स्थान निर्माण करणारे अथर्व सुदामे अथर्वजी आपले मनापासून स्वागत अथर्व सुदामे यांचं मी या ठिकाणी गौरव गणेश घुले फाउंडेशनच्या वतीनं मनापासून स्वागत करतो या दिवाळी संध्या आणि तसे एक सक्षम संवेदनशील तरुण म्हणून गौरव दादांकडे आपण सर्वजण पाहतो एक वेगवेगळ्या कंटेंट म्हणजे आपण असं करावं असं पहिल्यांदा केव्हा सुचलं की आपण असं केलं पाहिजे. नमस्कार सगळ्यांना. पहिलं म्हणजे मला इथं बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यांनी प्रश्न विचारला की कसं सुचलं. खरं तर करायला काही वेगळं नव्हतं आणि जमतही नव्हतं, त्यामुळे काय करावं म्हणून मी हे चालू केलं आणि त्यातनं ह्या सगळ्या लोकांनी प्रेम दिलं, त्यामुळे याचे सगळ्यांचे आभार मानतो मी. कारण का मी असं काही खूप बीकॉमच मी केलेलं आहे, त्यामुळे असं काही वेगळं फार भारी शिक्षण वगैरे घेतलेलं नाही आहे, त्यामुळे मग काय करायचं असा प्रश्न पडतोच. त्यामुळे मी हे करायला सुरुवात केली आणि या सगळ्यांचं प्रेम मिळालं, त्यामुळे चालून गेलं ते. कंटेंट सुचतात कसे आपण कधी तुम्ही असं ध्यान वगैरे लावून बसता का की अरे काही सुचलं पाहिजे किंवा एखाद्यात बसता का कुठे अरे कसं काय सुचलं पाहिजे असं काही होतं का सुचतो कसा कंटेंट. ध्यान वगैरे तर अजिबातच लावून नाही बसत. असं काही असं सुचण्यात असं काही तो फॉर्म्युला नाही आहे. असं आजूबाजूला जे काही चाललंय ते आपण बघतो आणि तेच टिपायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं काहीतरी सुचलं की मग माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. असं ध्यान वगैरे काही ते काय असं असतं ना की गुरफटून जातात की अरे काहीतरी सुचलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे बसलं पाहिजे. म्हणजे ही उत्स्फूर्तता जी आहे अथर्व तुम्हाला लाभलेली आहे. असं उत्स्फूर्त सुचतं याचा अर्थ असा आहे की आपली समाजाकडे बघण्याची जी निरीक्षण शक्ती आहे ती फार भारी आहे. दिल की आंखें खोल जसं म्हटलं पाहिजे की आपल्याला नजरेनं सहज बघतो आपण, पण मनातून जेव्हा बघतो त्यावेळेस वेगळं चित्र आपल्याला दिसतं जे इतरांना दिसत नाही, तेच तुम्ही मांडण्याचा उत्तम प्रयत्न करता. या बात आहे. आणि आता आम्हा सर्वांकरता पुढची काय उत्सुकता असणार आहे म्हणजे आम्ही सर्व उत्सुक आहोत की आता पुढे काय 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 कंटेंट येणार आहेत किंवा काय वेगळं पण आपण नेहमी देत आलेला. तर दिवाळीच्या निमित्तानं आपण काय संदेश द्याल या सर्वांना. संदेश वगैरे काही पण नवीन नवीन माझ्या यूट्यूबवर आणि सोशल मीडियावर करतोच आहे, त्यामुळे तुम्ही जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर ते करा, मला जे काही नवीन ते बघायला मिळेल. क्या बात आहे क्या बात आहे. तुमच्याकडून प्रेरित होऊन अनेक जणांनी रील बनवण्याचा प्रयत्न केला. हो ना, म्हणजे आमच्या माता भगिनी सुद्धा गळ्यामध्ये गोळी लाटली की रील बनवा, म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे रील्स सगळ्यांनी सुरू केलेले आहे. आजोबा सुद्धा नानांनी पासून भेटणार रील बनवतात. म्हणजे हे आता इकडे आजोबा महिला सगळे रील बनवायला आलेच का बघायला आले बघता रील बनवताय. ऑलरेडीच गेल्या त्यांच्या सगळ्या इंस्टाला युट्यूबला फेसबुकला सगळीकडे गेलेले आहेत. हे एक मनुष्य सांस्कृतिक आहे, एका कलावंतांची करणारी. आपण सुद्धा आपल्या कंटेंटच्या माध्यमातून रीलच्या माध्यमातून समाजाची रिअल परिस्थिती जी आहे झूम करून उभ्या कॅमेऱ्यात आणि खऱ्या अर्थानं आपल्या खूप कौतुक या ठिकाणी आहे. आणि गाणं गायल्याशिवाय काही आम्ही तुम्हाला सुटणार नाही, त्यामुळे एखादं गाणं झालं पाहिजे की नाही, व्हायला पाहिजे एखादं गाणं. क्या बात आहे. नाही, खरं तर ह्या सगळ्या मंडळींसमोर आणि यांच्या बरोबर आणि सणांसोबत गाणं म्हणजे फार अवघड काम आहे, पण माझ्यासाठी एक स्वप्न पण आहे की मी यांच्यासोबत जर गाणार असेल, त्यामुळे मी त्यांना पण त्रास देणार आहे की मी एक बेसूर आणि हे सुरात असं थोडं कॉम्बिनेशन आपण हे डुएट ऐकू आता. मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. गौरवजी क्या बात आहे. आपण सर्वांनी छान नियोजन या ठिकाणी केलेले सर्व क्षेत्रातील सर्व सन्माननीय अतिथीगण या ठिकाणी उपस्थित त्यांना टॅग करू शकता, पुढे चॅनल दाखवू शकता, काही अडचण नाही. बोलूयात दादा, आपण सर्वजण तयार आहोत. सांगितलं गौरव यांच्या विनंतीला मान देऊन सुदामे इतका डाऊन टू अर्थ की इकडच्या तो म्हणलं मी आज फ्री आहे की तो लगेच येतो म्हणलं की असं कलाकाराने एवढा टॉपला असताना सुद्धा आणि अगदी आडेवेळे नाही तुम्ही सांगितलं माझं कॅरेक्टर बघतो आणि मग मी माझा हे बोललेलं एकदम इझिली त्याने अगदी एका क्षणात हो म्हणलं. गौरव थँक्यू तू आला तिकडे आता गौरवच्या विनंतीला मान दिलीस तिला खूप. आणि आपल्या खास त्याच्यासाठी तो आज तू
छान गाणं म्हणतो हे सगळ्यांना तुम्ही रीलमध्ये पाहिलं. नाही नाही ते आपण गाणं झाल्यावर ठरवू दे. सुदामेंची छान बहारदार एंट्री आपल्या सर्वांना एक वेगळाच आनंद देऊन गेलेली आहे. मी गौरवजींना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या गौरव गणेश घुले फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरवजी घुले यांच्या हस्ते आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. अशी उत्तरोत्तर प्रगती आपली होत राहो. छान छान रीलच्या माध्यमातून लोकांच्या मनोरंजनाबरोबर समाजाचं प्रबोधन सुद्धा आपल्या या ठिकाणी होत राहो अशा मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी देतो. आणि दिवाळीच्याही लाख लाख शुभेच्छा आपल्याला या ठिकाणी आम्ही देत आहोत. असंच तुम्ही येत राहा, आम्हा सर्वांचाच आनंद द्विगुणित करावा. आणि मी परत एकदा गौरवदादांचे आभार मानतो की आम्हाला इकडे बोलवलं आणि जितेंद्र सरांचे पण आभार मानतो. एवढी छान मैफिल इथं त्यांनी सजवलेली आणि मला त्याचा एक छोटासा भाग बनता आला. खूप खूप धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद गौरव सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. मी मनापासून धन्यवाद आपल्या सर्वांचे या ठिकाणी देतो. मी गौरवजींना विनंती करतो की या प्रसंगी ज्यांनी गेली 5-6 दिवस खूप कष्ट घेतलेले आहेत सर्वांना आम्ही आमंत्रण देऊन दिवाळीची भेट देत होतो आणि सर्वांनी ते स्वीकारून इकडे आलेत. सर्वांचे खूप खूप आहेत. प्रेक्षक पण घरचे आहेत आणि कलाकार पण घरचेच आहेत. तर हा आपला घरातला कार्यक्रम आहे. तर आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. घरातलाच कार्यक्रम